त्याची बदली होत नाही. त्यामुळे ह्या अधिकाऱ्यांची जी पॉवर असते ती खतरनाक पॉवर असते, एक नंबर म्हणजे सगळ्यात जास्त पॉवर असते यांच्याकडे. ठीक आहे. तर अमोल येडगे कोल्हापूरचे नवीन जिल्हाधिकारी असणार आहेत आणि हो पूर्ण व्हिडिओ म्हणजे महाराष्ट्रातल्या पोरांसाठी आहे की तुम्ही मोठी स्वप्न बघा. आणि असं नाही की UPSCतली फक्त स्वप्न बघा, तर बाकीच्या पण फील्डमध्ये बघा. बिझनेसमन व्हायचं मोठं बघा, मोठा बिझनेसमन कोण आहे त्याची चॅनेल. आणि आता आपण बघणार आहे जरा मोठी स्वप्न बघा. ठीक आहे. तर जरा मोठी स्वप्न बघा. ठीक आहे. म्हणजे आता विषय काय झाला आहे, तर काल काहीतरी कोल्हापूरचे जे कलेक्टर आहेत त्यांच्या बदल्या झाल्या. ठीक आहे. नवीन तिथे कलेक्टर आले, म्हणजे जे राहुल रेखावर आहेत ना सर, तर ते त्यांची बदली झाल्या MERT. ठीक आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधक परिषद तिकडे झाल्या. आणि जे अमोल येडगे सर आहेत त्यांची बदली झाल्या कोल्हापूरला. ठीक आहे. म्हणजे हे जे सर आहेत त्यांची बदली झाल्या कोल्हापूरला. तर म्हणजे विषय काय सांगायचा मला, की आपल्या पोरांना फक्त म्हणजे मराठी पोरांना फक्त तलाटे, ग्रामसेवक, सरळ सेवा, आता लई ट्रेंड चालला झेडपी आणि हे ते, म्हणजे एवढंच माहीत आहे. ठीक आहे. किंवा ह्याच्याबद्दल जास्त माहिती आहे. आणि UPSC म्हणा किंवा अजून बाकी जे मोठे मोठे CA किंवा अजून काय काय ह्याबद्दल कमी माहिती आहे. ठीक आहे. म्हणजे खूपच कमी माहिती आहे. आणि ह्या बारक्या परीक्षेबद्दल जास्त माहिती आहे. तर म्हणजे ह्यातनं मला व्हिडिओतून काय सांगायचं आहे, की जरा मोठं विचार करा, मोठं स्वप्न बघा, मोठं मोठं म्हणजे बोला. ठीक आहे. म्हणजे बोलणं हे पण स्वप्नाचाच पार्ट आहे. ठीक आहे. जसं आपण बारक्या स्वप्नाबद्दल बोलत असतो तसंच मोठ्या स्वप्नाबद्दल बोला, हे आपल्याला सांगायचं आहे. आणि मेन म्हणजे आपण जे विचार करतोय किंवा जे आपण बोलत असतो तेच आपण बनत असतोय किंवा त्या दृष्टीनेच आपण पावलं टाकत असतो. त्यामुळे जरा मोठं विचार करा, मोठं बोला. आणि हे व्हिडिओ म्हणजे लहान मुलांच्यासोबत थोडा शेअर करा, जे डिग्रीला वगैरे आहेत ना त्यांच्यासोबत. म्हणजे लहानपणापासून मोठं स्वप्न वगैरे आता जर बघितले आपण, तर ती मोठी स्वप्न किंवा ते मोठ्या लेवलचा आपण हॉरिझॉन जो विचार केला आहे मोठ्या लेवलचा, त्याचा आपल्याला पुढे कुठेतरी फायदा होणार आहे. ठीक आहे. आणि कोणतं म्हणणार मोठं मोठं काय बघू नका किंवा हे, तर त्यांच्याकडे काही लक्ष देऊ नका, त्यांना स्किप मारा, इग्नोर करा त्यासनी. ठीक आहे. त्यांचा विचारच करू नका. का तर आपला विषय आहे, आपण थोडं जरा चांगलं जगायचं आहे, तर आपण त्यासाठी कष्टबिष्ट केलं पाहिजे. ठीक आहे. ते काय ती करणार नाहीत. आणि ह्या व्हिडिओत म्हणजे थोडं अवेअर होतात लोक, की कोल्हापूरला कलेक्टर कोण किंवा कलेक्टर म्हणजे कुठल्या परीक्षेत नेतो आहे किंवा ते कलेक्टर व्हायसाठी काय काय करावं लागते, तर ते ह्यातून तुम्हाला सांगणार आहे. नुसतं कलेक्टर नाही तर त्याच्या मागचं काय काय त्यांचा स्ट्रगल असतो किंवा कुठल्या परीक्षा दिलेल्या असतात, कसे आलेले असतात, ते सांगणार आहे. आता जे कलेक्टर असतात हे UPSCतूनच येतात, माहिती सांगतो. म्हणजे त्यासाठी प्री असते, मेन्स असते, इंटरव्ह्यू असते. ठीक आहे. आणि आता आपली ह्या वर्षीची प्री म्हणजे 2024ची प्री, दरवर्षी एक परीक्षा होत असते, 20 प्री मेन्स इंटरव्ह्यू. ठीक आहे. तर आणि ह्यासाठी जाहिरात निघत असते फेब्रुवारीमध्ये. ठीक आहे. आता ह्या वर्षी जाहिरात फेब्रुवारी 15ला येईल. फेब्रुवारी 15 ते काहीतरी 5 मार्च, म्हणजे 20 दिवस काहीतरी फॉर्म भरायला वेळ असते. 5 मार्च ह्या डेटमध्ये आपण फॉर्म भरायचा ह्या UPSCसाठी. आणि यांची परीक्षा होणार 26 मेला. ठीक आहे. ही 26 मेला यांची परीक्षा होणार. आणि यांची यातली जी 26 मेला जी पास होणार त्यांची मेन्स होणार 15 सप्टेंबरला. आणि त्याचं सीट किती येतात ते पण बघूया पुढं. आणि त्यासाठी मी दिल्लीत आलो आहे. ठीक आहे. म्हणजे त्या परीक्षेसाठीच. आणि त्यानंतर ऑल इंडिया रँक निघत्या. ठीक आहे. म्हणजे अराउंड 1000 दरवर्षी पदं असतात काहीतरी. ठीक आहे. आणि त्यानुसार मग ते कॅडर, त्यानुसार सर्व्हिस मिळते आणि त्यानुसार कॅडर मिळते. कॅडर म्हणजे राज्य, कुठल्या राज्यात तुम्ही जाणार ते. ठीक आहे. तर जसं की आपला एक मित्र, म्हणजे आपलं कोण कोण मित्र आहे ते सांगतो, कुठं कुठं कोण कोण आहे, बरेच आहेत. पण एक्झाम्पल सांगतो. वेस्ट बंगालमध्ये काय IAS आहे. IAS म्हणजे कलेक्टर. ठीक आहे. IAS म्हणजे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. आणि त्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसमध्ये हे कलेक्टर एक पद आहे. ठीक आहे. पण आपण कलेक्टर म्हणलं की आपल्याला लगेच कळतं UPSC असं. एक राजस्थानमध्ये IPS आहे. दिल्लीमध्ये इथं आता आपल्याला परेड बघायला गेलो त्यावेळी एका मित्राने, म्हणजे जो मित्र ACP आहे त्यांना आपल्याला ते पास दिलेलं VIP पास. तर तिथं दिल्लीमध्ये आपला ACP आहे. उत्तराखंडमध्ये IPS एक आहे. ठीक आहे. आपलं कोल्हापूरचे आहेत ते. हरियाणामध्ये एक IAS आहे. इथं 2 IAS आहेत सोडा. मुंबईमध्ये IRS आहेत 2-3. GST BSTमध्ये. गुजरातमध्ये पण IRS आहे. तर हे असं म्हणजे हे अधिकारी आहेत नाही सगळे. आता हे यांचं नाव सांगायचं म्हणजे काय, ही सगळे आहेत ही UPSC थ्रू गेलेले आहेत. कळलं का, हे मला सांगायचं आहे. इथं माझं कोण कुठं हे सांगायचं नाही, तर ही सगळी UPSC थ्रू गेलेले आहेत. आणि आपली पण पोरं अशी जावावी त्यातनं, हे मला म्हणजे ह्याच्याबद्दल आपण हे व्हिडिओ करालो आहे. ठीक आहे. म्हणजे हे झडपीतनं ह्याच्यातनं जाऊन कुठं जाणार तुम्ही, कोणत्या तरी गावात तलाठी किंवा ग्रामसेवक आणि हे सरळ सेवा असं जाणार. ठीक आहे. पण थोडा मोठा विचार करूया, मोठं थोडं बनूया. आणि हे म्हणजे आता व्हिडिओ बनायचा म्हणजे आता बदली झाल्या काल म्हणून, म्हणजे हे कलेक्टर कसं येतात, कुठनं येतात, बदलींची कशी होती किंवा काय. आणि हे कलेक्टर वगैरे यांची बदली आहे ना, हे फक्त राष्ट्रपतीच करू शकतात. ठीक आहे. म्हणजे राष्ट्रपतींची सही असते यांच्या बदलीवर, बाकीचं कोणी करू शकत नाही. म्हणजे जरी पॉलिटिकल फोर्स असला किंवा CM BM जरी काय करत असलीत, म्हणजे ज्या राज्यात आहेत ते CM किंवा जिल्ह्यातले मोर्चेवरचे जरी यांच्या वादग्रस्त म्हणजे करत असलीत अपोजिट, यांची बदली करा हे करा, तरी पण शेवटी जी यांची बदलीची जी ऑर्डर असते त्या बदलीवर देशात आपले राष्ट्रपती जे असतात, कारण त्यांची सही लागतात त्याच वेळी बदली होत्या. त्याच्या आधी सहजासहजी बदली होत नाही. त्यामुळे ह्या अधिकाऱ्यांची जी पॉवर असते ती खतरनाक पॉवर असते, एक नंबर म्हणजे सगळ्यात जास्त पॉवर असते यांच्याकडे. ठीक आहे. तर अमोल येडगे कोल्हापूरचे नवीन जिल्हाधिकारी असणार आहेत. आणि हो पूर्ण व्हिडिओ म्हणजे महाराष्ट्रातल्या पोरांसाठी आहे की तुम्ही मोठी स्वप्न बघा. आणि असं नाही की UPSCतली फक्त स्वप्न बघा, तर बाकीच्या पण फील्डमध्ये बघा. बिझनेसमन व्हायचं मोठं बघा, मोठा बिझनेसमन कोण आहे त्याची स्टोरी बघा, त्यानं काय काय केलं, तिने काय काय केलं हे बघा. ठीक आहे. त्यामुळे हे झालं जे आपलं असताना ते मोठंच असणार, म्हणजे काम आपलं होणार पण घाम त्यांना फुटला पाहिजे असं आपण काम करायचं आहे. त्यांना म्हणजे कोणाला जे आपल्याला बाबा शहाणपण सांगत असतात मोठं करू नको किंवा काय करू नको, तर हा यांचा फोटो आहे. ठीक आहे.
हे काहीतरी यवतमाळचा अधिकारी आहेत आणि म्हणजे जिल्हाधिकारी होतात ना त्यावेळेचा त्यांचा तिथला फोटो आहे. तिथला फोटो मी घेतलेला आहे गुगलवरनं. तर हे असं ऑफिस वगैरे असते त्यांचं मोठं आणि तलाट्याचं किंवा ग्रामसेवकचं कसं असते ऑफिस आहे तुम्हाला माहीत आहे. तर हा स्वभाव असतो आणि यांच्या पाठीमागे पण कष्ट आहे आणि तलाठी किंवा ग्रामसेवक हे पण व्हायला कष्ट लागते. म्हणजे असं नाही की ही पद्धत जरी बारकी असली तरी सहजासहजी होते. पण तरी पण माझं एक काम आहे की बाबा आपल्या पोरांना किंवा आपल्या म्हणजे आहेत लहान भाऊ त्यांना बाबा एक चांगला गायडन्स देणं किंवा चांगलं हे देणं. त्यासाठी मी तुम्हाला माहिती सांगालो, ठीक आहे. तर अमोल येडगे सर यांनी UPSC 2013 परीक्षा दिली होती आणि त्यावेळी यांची रँक आली 254. तर हे निकाल आहे बघा, सिव्हिल सर्व्हिस एक्झाम 2013 आणि यांची रँक आहे बघा 254. येडगे अमोल जगन्नाथ, ठीक आहे. म्हणजे आपण हवेत काय बोलत नाही, रेकॉर्ड आहे सगळे, हे निकाल आहेत UPSCच्या वेबसाईटवरून आलेलं, ठीक आहे. त्यानंतर यांची 254 रँक इथं म्हणजे इथं काय झालं, यांना सर्व्हिस अलॉकेट झाली, ठीक आहे. आता बघा यांच्या जे वरती आहेत ना, यांना IPS कोणाला मिळाले म्हणजे मेन्सच्या आधी फॉर्म भरायचा असतोय आणि त्यात आपण प्रेफरन्स द्यायचा असतो आपला, म्हणजे प्री पास असतात त्यांच्यासाठी असते मेन्सचा फॉर्म, त्यांनी प्रेफरन्स द्यायचा असतो. तर ह्या सरांना IAS मिळाले, ठीक आहे. OBCत यांना IAS मिळाले. यांच्यावरचे त्यांनी कोणी IPS दिलेला असतो फॉर्म, कोणी IRS दिलेला असतो, कोणी इंडियन फॉरेन सर्व्हिस दिलेला असतो, तर त्यांना ती मिळत असते, ठीक आहे. तर यांना रँक यांची चांगली असल्यामुळं यांना IAS मिळाले, ठीक आहे. आता हे झालं. आता जर आता म्हणजे राहुल रेखावाल सर आहेत, म्हणजे आता करंट आहेत, म्हणजे आता ज्यांची बदली झाल्या कोल्हापूरवरनं MSc-RT, म्हणजे हे सर आहेत ना, हे तिकडे गेल्यात MSc-RTमध्ये आणि हे MSc-RTमधलं येडगे सर इकडे आल्यात, ठीक आहे. तर असा विषय आहे. आणि आता ह्या सरांच्याबद्दल थोडं बघा, म्हणजे राहुल रेखावाड सरांच्याबद्दल. ह्यांची सरांची म्हणजे टॉपची रँक होती, ऑल इंडिया रँक 15. UPSCची कोणती परीक्षा 2011 सालची परीक्षा. तर ह्यांची रँक आहे बघा इथं 2015 रेखावार राहुल अशोक, जनरल कॅटेगरी IS, ठीक आहे. आणि हे साल आहे बघा 2010 साली, सॉरी 2010 साली यांची रँक आली. म्हणजे देशात 15वी रँक म्हणजे चेष्टा नाही, तर त्यावेळी आलेला ही यांची रँक. आणि त्यामुळे कसं आहे, शक्यतो जर राज्यातल्या आपण टॉपमध्ये असलो तर शक्यतो स्टेट कॅडर मिळते, म्हणजे आपण राज्यात येऊ शकतो. समजा माझी जरी उद्या टॉप 20 किंवा 30मध्ये आलो तर चान्स असतो की माझी म्हणजे आपल्या महाराष्ट्रातच बदली होऊ शकते. तर हे सांगायचं आहे तुम्हाला. तर असा विषय आहे हो. म्हणजे ही अधिकारी वगैरे जी UPSCत नाही येतात, यांचा MPSCचा काही संबंध नसतो आहे, ठीक आहे. आणि मोठ्या लेवलची पद आहे, तर थोडं तुम्ही पण मोठा विचार करा. याचं तलाठी ग्रामसेवक हे नंतर बघा, आधी मोठं बघा, ठीक आहे. मोठी स्वप्न बघा, लहानपणापासूनच बघा किंवा लवकरात लवकर बघायला चालू करा किंवा लवकरात लवकर त्यासाठी प्रयत्न करा, म्हणजे तुम्ही तिथे लवकर पोचाल, ठीक आहे. तर एवढंच मला सांगायचं होतं, थोडं मोटिवेशन होतं. मला बऱ्याच जणांना व्हिडिओ सांगायचं होतं, पण आता ही बदली झाली किंवा हे झालं आहे, तर त्यामुळे मी आता हा लागला व्हिडिओ केला आणि बराच ह्याला म्हणजे थोडा वेळ लागला, सर्चिंगला वगैरे व्हिडिओ लागला. त्यामुळे व्हिडिओला जरा लाईक करा, मला पण काहीतरी यातनं म्हणजे लाईक केला की जरा बरं वाटते की बाबा लोकांना काहीतरी फायदा व्हायला आला आहे. आणि म्हणजे हा पण अधिकाऱ्यांचा स्ट्रगल असते किंवा सहजासहजी आलेलं नसते असं, ठीक आहे. मोठा स्ट्रगल, मोठी पद तर मोठा स्ट्रगल पण असते, मोठी रिस्पॉन्सिबिलिटी पण असते, ठीक आहे. आणि आपल्या पण मित्रांनी किंवा ह्यांनी ही मोठी पद किंवा ह्याच्यासाठी प्रयत्न करावा, यासाठी मी व्हिडिओ केला आहे, ठीक आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला त्यासाठी मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.